मी तुम्हाला यासाठी बोलवलं, शेवटी उद्धववर येणार मी म्हणून बोलवलंय. कारण उद्या परत मी मुंबईकडे जायचं ठरवतोय. मला आजच हिसाब किताब करून टाकूया. आता आहे त्याला सांगा, शेवड्याला काय दिलं, काय दिलं त्याने सांगा, काय देता येईल त्याला. या 5 वर्षाचा फंड 57% खर्च करू शकणार नाही का? काय विचारत आमच्या काय विकास केला? अरे काय नाही केला सांगा ना. मी आलो 35,000 पर कॅपिटल इन्कम होतं, तिथे आलो ना 35,000 दररोज. आता किती? 2,40,000. असत नाही वाढत. असं प्लॅनिंग 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी केलं का? उद्धव ठाकरेंनी केलं. इथे खासदारांचे नाव घेत नाही. काही नाव घ्यायचं काय असलं पाहिजे, त्याला दुसरं काय दिसत. बघा तुम्ही पेपर काढा, मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं काम तुम्ही करता, मला माहिती आहे इथल्या महिलांना किती कष्ट. पण शिवसेना सारखी त्यांचं बघ यायला किती अनाडी आहे मला माहिती आहे. तो 39 तो उद्धवच्या त्या पक्षात होतो मी बाळासाहेब असताना. काय कळतं त्याला, काय कळतं? प्रशासन कोणत्या मार्गाने जनतेचं उत्पन्न वाढवता येईल, उद्योग कसे आणतात, शेती कशी करतात, शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी बाय प्रोडक्ट कोणते बनवावे, मार्केटिंग कसं करावं, काय कळतं त्याला? 2.5 वर्षात तो सांगतोय ते मी तो वाचून दाखवणार आहे की माझं 2.5 वर्षात मी माझं काम सांगतो, तुम्ही 10 वर्ष सांग. पुष्का बार कुठला? हा काय केलं 2.5 वर्षात? 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात गेला. 2 दिवस जाऊन चौकशी करा. तो सुद्धा बाहेर पडला नाही माणूस. कॉम्प्युटर बसला. जो माणूस मंत्रालयात जाऊ शकत नाही, लोकांच्या भावना, शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली, दुष्काळी परिस्थिती झाली, कोरोना आला, उपासमार, माणसं मरतायत. मोदीजींनी अनेक योजना आणल्या हो कोरोनामध्ये. 80 कोटी गरिबांना धान्य मोदींनी 22 साली चालू केलं. 2022 आधी चालू आहे. 80 कोटी जनतेला. त्या महाशाने मुख्यमंत्री होता 5 किलो कोणाला दिलं, 5 किलोसाठी पैसे दिले घेऊन नाही. उलट केंद्र सरकारकडून औषधाचे पैसे आले ना, त्यात 15% कमिशन खाल्लं. चौकशी चालू आहे. विचार अरे याच्या जवळ घेऊ नये. मी तर माझ्याजवळ बसला तर फटके पडलेच म्हणा सांगता. पोलीस येतात का तुमचे? नाही, मी नाही सोडले. तो आणि तो दुसरा पत्रकार. आता एक मी ह्याच्यावर जातो लोकांशी, तर केव्हाही येऊन बोलेल, खळात बसून बोलेल, घरात जाऊन बोलेल, पण एक ह्याच्या समाचार घेण्यासाठी बोलू. गद्दारांचे मालक सध्या महाराष्ट्रात फिरतायत. चांगलं बोलतायत. मुख्यमंत्री झाला ना म्हणून महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे. देशात महाराष्ट्र प्रगत आहे. तिथला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होते. वसंतराव नाईक, वसंतदादा पण अनेक मुख्यमंत्री झाले. ही भाषा कोण बोलले नाही. विरोधातल्या कुठल्याही नेता गद्दार नाही बोलले. हा काय म्हणतो? गद्दारांचे मालक सध्या महाराष्ट्रात फिरतात. कोण? अरे गद्दार तू आहेस. बाळासाहेब हिंदुत्व आणि मराठी माणूस या तडजोड बाळासाहेब कधीच केलं नाही. मी 39 वर्ष केलं. तू 2019 ला मोदी साहेबांचं नाव घेऊन मत मागितली. खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, आणि तुमचे आमदार 56 आमदार आल्यानंतर आमचा देवेंद्र सरळ माणूस अहो या उद्धवजी या आणि आपण एकत्र सरकार अनेक विनंती नाही. मस्त संधी साधली शरद पवारांनी. त्याला शिवसेना संपवायची होती, आज संपवली. त्याने याला दिली चॉकलेट, तुला मुख्यमंत्री करतो.
नाही तर शिपाई होण्याच्या लायकीचा नाही याला मुख्यमंत्री बोलल्यावर झटकन हिंदुत्व बाळासाहेबांचं सोडलं, मराठी माणूस सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्यांनी सरकार मुख्यमंत्री. आता मला तुम्ही सांगा, हिंदुत्व जो सोडू शकतो, मराठी माणसाचा पर्व न करता शरद पवार सर्व धर्म समभाव बरोबर गेले, काय अवस्था आली शिवसेनेची? यांच्या डोळ्यासमोर 40 आमदार गेले हॉटेलमधून, काय करू शकतो? पुढे सांगतो तुम्हाला, बाई तुम्ही का आणि पुढे काय म्हणतो, फिरतात म्हणजे कोण? आमचे भाजपचे नेते. त्याला म्हणतोय गद्दार, काय तुझ्याशी गद्दारी? तू गद्दारी केली. आम्ही तुम्हाला हिंदुत्व पार्टी म्हणून भाजप घ्यायला तयार होती, नाही आला. तुम्ही हिंदुत्वाची गद्दारी केली. उद्धव ठाकरे नकली शिवसेना म्हणायला ती तुमची डिग्री आहे काय? काही बोलतो. शिकलेला माणूस 4थी जरी असेल तो अशा चुका नाही. नकली शिवसेना म्हणायला, आता नकली म्हणजे असली राहिली नाही म्हणून नकली बोलतो ना सगळे. नकली सोनं असलं तर आम्ही नकलीच म्हणणार. असली दिसलं, बाळासाहेबांच्या वेळेला असली शिवसेना होती. बोललेला शब्द साहेब पुढे करायचे. हिंदुत्व तडजोड कधी केली नाही. मला सत्ता नको पण हिंदुत्व सोडणार. काँग्रेस बरोबर मी जाणार नाही बाळासाहेबांनी. आणि हा काय जा मुजरा करतो सोनिया गांधीला, काय खुशाल का मारतो? खंडीखोर पक्षाचे दुसरे नेते म्हणजे देशाचे होम मिनिस्टर, त्याला जरा पण काय वाटत नाही. हा खरंच याचं डोकं जागेवर नाही फिरलाय. देशाच्या होम मिनिस्टरला म्हणतो खंडीखोर. कोणाची तू दिलीस? अरे आम्ही साक्षीदार. एकनाथ शिंदेवर 40-41 आमदार साक्षीदार. मी 39 वर्ष. कोण खड्डी घेत होता, कुठल्या रूम मध्ये घेत होता, ग्राउंड फ्लोअरला काय होत होतं, 3ऱ्या माळ्यावर कुठे खड्डी स्टोअर केले, मी सांगू शकतो. पत्रकार या बातम्या नाही देत. उद्धव ठाकरेचा मर्सिडीज करतो धंदा सांगावं. सांगा उद्योग धंदा सांग ना. प्रिंट मीडिया माझा पण आहे, प्रॉफिट होत नाही कुठे. कोरोना काळात सगळे प्रिंट मीडिया लॉस, सामना सरप्लस. दाखवलं ना 40 दरवर्षी 50 लाख 60 लाख इन्कम टॅक्स दाखवले प्रॉफिट. अरे सगळे डब्यात. ही चोरी नाही, ही फसवणूक नाही. त्यांनी मर्सिडीज एकदा गाडी घेतली. मी शिवसेनेत असताना मी गेलो होतो. मला म्हणाला, मी हॉलमध्ये बसलो, राणे साहेब गाडी घेतली, चला दाखव. मी गेलो, गाडी दाखवली. मला छान अभिनंदन. मी जवळ जाऊन बोललो, मी इन्कम टॅक्स दाखवली का? कशा? अरे दाखवावी लागते, एवढे पैसे आणले कुठून तू? हा सामनामध्ये काय मिळत नाही, बाकी यांच्या काय घटना नाही. मग काय होतं धंदा खंडी. आयुष्यभर तेच केलं. जे 40 गेले ना वेगळ्या पदावरचे, ते तेच पोस्टी करत होते. माझ्यापेक्षा एकनाथ शिंदे आले ना डिटेल मध्ये सांग. मी भरपूर खंडी बोललो ना, मी काढून करते भरपूर काढीने. कोणाला सोडलं नाही. 5,000 पण घ्यायचं. एक घटना सांगतो. नाही 5,000 जास्त, 3 लाख सांगतो. मी पुण्याला गेलो, मंत्री होतो, रेव्हन्यू मिनिस्टर. तिथे शरद पवारांचे एक पार्टनर आहे देशपांडे, पहिलं नाव नाही मला आठवत, ते त्यांच्या मिलिंदकडे गेले, नार्वेकडे. अरे मिलिंद, मला नारायणरावची ओळख पाहिजे, सांग ना. उद्धवजींना फोन करायला मला पाठवतो, सांग मी जाऊन भेटतो. त्यांनी झालं, मिलिंद गेला असं. त्याने मला फोन केला, ते देशपांडे येते बघा, त्यांचं काय काम आहे करा, मला येऊ दे. आले ते देशपांडे. मी ओळखत बरोबर त्यांना कोणाची तरी ओळख पाहिजे मोठी. ते कन्स्ट्रक्शन करतात पुणे विभाग. त्यांचं काम केलं. सांगा मला, यांनी फक्त फोन केला, अमुकाला देशपांडेना पाठव. किती रुपये घेतले? 3 लाख. 5 तरी असतात. फक्त फोन करायचे पैसे
3 लाख त्यांनी घेतले. सांगा मला, एवढा चीप घाणेरडा माणूस मी पाहिला नाही. घाणेरडा. भाजप म्हणजे भाडकाऊ बेकड. मुख्यमंत्री झाला भाडकाऊ मंत्री, भ्रष्ट. शेलार हे शब्द माझ्या पक्षाच्या नेत्यांना बोलले. खरंच मला एवढी चीड आहे. हा शब्द भेकड शब्दाचं उत्तर शब्दामध्ये देऊन उपयोग तसा आवाज काढायला. खरं सांगतो, हा माणूस एवढा, अरे मोदींच्या दारी सरेंडर झाल्या किती वेळा. कुठली नोटीस आली गपचूप जाऊन भेटून यायचं. ही कारवाई, अमुक कारवाई. सुशांतच्या केस मध्ये दिशा साले किती वेळा गेला, सातून भेटलास, विसरलास. हा याच्या डोक्यात परिणाम झाला. नाही तर असं बोलू शकत नाही शब्द. एखादा मुख्यमंत्री झाला म्हणून भेकड म्हणतो मोठ्या मोठ्या पदाच्या लोकांना. अरे गावचा सरपंचाला बोलताना आपण रिस्पेक्टफुली बोलतो. गावचा सरपंच आहे प्रमुख. आमदार असेल तर त्याच्यापेक्षा सन्मान देतो. खासदार असेल, मंत्री असेल, अरे हा काही बोलतो. ते भोगायला लागेल. आणि आठवणी ठेवणारी माणसं विसरणार नाही. नाही विसर. काँग्रेसचा झेंडा भगव्याबरोबर डोलाने फडकत आहे. डोलाने फडकतोय. बरेच फडके इथे फडकताना दिसतात झाडावर. तर डवळ्यांनी म्हणून बाप काँग्रेस बरोबर. अरे ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसचा विरोध केला ते गुडघे टेकायला जातो. त्याचे खासदार किती वापराय मारतो. किती आज आहे? 5. आमच्या बीजेपीचे किती आहेत? 303. आणि म्हणतो दिल्लीला जाऊन रामलीला मैदानावर आम्ही मोदींना तडीपार करणार. अरे तुझं जीव येऊ. 5 आहेत. आमचे 303 आहे. आणि या निवडणुकीत अख्खी बात 400 पार होणार आहे. तुझी अवकाश आहे तुझी. त्यांना तडीपार कसं करणार? गुणात्मक तू काय बोलूच नको. मोदी हे किती हुशार आहेत, कर्तृत्वान आहे, प्रशासनावर कसा अंकुश आहे, अर्थव्यवस्था कशी जाणतात. अमेरिकेच्या अध्यक्षांनी कौतुक केलं त्यांचं. अमेरिका, इटली, इस्रायल अशा दुसऱ्या देशातल्या मोठ्या देशातल्या नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं. मोदींचं. मोदीने देशाचं नाव जगाच्या पाठीवर नेलं. जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोदींनी भारताला 5व्या क्रमांकावर आणलं. 2030 साली 3ऱ्या क्रमांकावर आणणार आहे. असं काहीतरी काम सांगायला करतो. परत पत्रकारांचा आशय. हे सगळं मोदींचं काम माहिती आहे. नाही तर माझ्याकडे 54 कामाची यादी आहे. मोदींनी 9-9.5 वर्षात मी देतो तो. हा माणूस म्हणता टीव्हीवर दाखवतो आपल्या पंतप्रधानांचा गौरव बाकीचे देश करतात. आणि तुम्ही त्यांचं तो बोललं ते वाक्य ब्रेकिंग न्यूज दाखवतो. आनंद कोणाला तुम्हाला मिळतो? त्याला तर मिळतो वेळाच आहे. साहित्यिक केसरी. अरे आपला नेता कुठला पक्षाचा का असेल ना, देशाचे पंतप्रधान, त्याही एक व्यक्तिमत्व दिवसाचे 18 तास काम करतात. देशाच्या गोर गरिबांसाठी या 54 योजना त्यांनी दिल्या. 80 कोटी लोकांना मोफत धान्य 22 पासून आत्महत्येपर्यंत देत आहेत. बांधवला याच्यामध्ये त्यांनी आपल्या देशातले अनेक लोक आजारी पडतात. मग गरीब आहेत, औषध पाणी करू शकत नाही. आयुष्यमान भारत ही योजना आणली. कुटुंबाला 5 लाखापर्यंतची मदत मोदींनी आणली. उज्ज्वला गॅस मोदींनी आणला. शेतकऱ्यांना 6,000 रुपये अकाउंटवर मोदी टाकतायत सरकारतर्फे. वेगवेगळ्या मग तरुणांसाठी नोकरी, उद्योगधंदे असो, महिलांसाठी असो, SC ST आदिवासी मागासवर्गीयांसाठी असो, त्या कमिटीचा मी चेअरमन SC ST.
आज उद्योग माझ्याकडे असलेली संख्या 7 कोटी आहे. उद्योग 18 कोटी जवळपास कामगार आहेत. त्यामध्ये एसी एसटी 12% आहेत, महिला 39% आहेत. वाढत जात आहेत. आज एक्सपोर्ट मध्ये एमएसएमई माझं डिपार्टमेंट देशात एक्सपोर्ट होतं ना 45% माझा विभाग आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेने माझं डिपार्टमेंट 30% जीडीपीचा वाटा उचलते. प्रगती होत चाले. म्हणून मोदी म्हणतात 2030 साली माझा भारत हा 3रा नंबरवर येणार. अरे आम्ही जे करतो तू काय, अरे तुला आकडे पण काय कळणार नाही कशाचे काय खातात ते आकडे. आणि ते भाडकावची व्याख्या सांगितली जात. नरेंद्र मोदीजी एका व्यासपीठावर या, तुम्ही गेल्या 10 वर्षात जे काम केले ते सांगा. मी 2.5 वर्षात काय काम केलं सांगा. 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालय काम केलं ते सांगणार. खरंच वेळ लागला. मोदींची ही कामं लोक लाभार्थी प्रत्येक तालुक्यात 30-40 हजार लाभार्थी आहेत. आम्ही काढलेत विभागाचे जिल्हा लाभार्थी आम्ही काढले ना तुम्ही त्याच्या घरी पाठवले सगळ्यांना. या योजना लोकांना मिळत आहेत ना. घरात प्रत्येक घरात ग्रामीण शहरात नळाने पाणी. किती जणांना 11,72,000. सांगा मला. मोफत घरं 4 कोटी गरिबांना मोफत घरं दिली. किती योजना हे मोदीने केलं. तू काय केलं. खरं ही कॉपी आहे ना माझ्याकडे दुसरी आहे. पत्रकारांनी परत विचारणार नाही मोदीने काय केलं. आणि उद्धव ठाकरे बोलला त्या तोंडावर मार. खरंच आमचे पंतप्रधान आम्हाला अभिमान वाटतो त्यांचा. मी त्या मंत्रिमंडळात आहे. किती तास काम करतात. 3 वाजता उठतात. वो हार्डली 4-5 तास झोपत असतील. 3 वाजता उठतात. 5 वाजता अधिकाऱ्यांची ब्रीफिंग घ्यायला बसतात. 5 वाजता अधिकारी हैराण झाले. कोणता प्रश्न माहित नाही. जगातल्या कुठल्या देशाची अर्थव्यवस्था माहित नाही त्यांना. आपल्या देशातल्या विविध योजना तोडपाठ आहेत. प्रशासन उत्तम पकड आहे. आणि म्हणून त्या भारताला 11 क्रमांकावरून 14 साली 11 क्रमांकावर होता भारत. आता 5व्या क्रमांकावर आणलाय. 5व्या क्रमांक प्रगतीकडे नेताय. तरी आमच्याकडे पत्रकार त्याच्या हायलाइट करतात. मला कळत नाही. माझा उद्धार केल्याशिवाय मोदींचे भाषण पूर्ण होऊ शकत. हा उद्धार तुला काय करा. कोणाला गिनती. नकली म्हणते. नकली आहेत ना तू. असलीमुळे असली बाळासाहेब असली होते बाळासाहेब. हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने अभिमान त्याग काही व्यक्ती म्हणतो तू नकली आहे. विकला जाणार. 5 पैसे कमवायची तुला अक्कल नाही. कुठला धंदा करतो. वडिलांच्या नावावर सगळा काय स्वतःचा करतो मला सांगा. देशाच्या शत्रूंकडे म्हणजे चीन पाकिस्तान कडे पाहायची मध्ये तुमच्यामध्ये हिंमत नाही. हवा टाईट. शिवसेनेच्या जन्मापासून आतापर्यंत मला 58 वर्ष उद्धव ठाकरे शिवसेना वाढण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात जे होते ते तुझ्यावर टीका केली. कोणातरी कानफडत आयुष्यात मारलेस का. मारलेस का नाही. पण यांनी कटकारस्थान करून अनेक सैनिकांना मारलं. ते आता घ्या. रमेश मोरे हत्या का झाली कोणी केली अजून उघडकीस आलं नाही. आता आमची सत्य अनुमान. आमचा जयंत जाधव काय सेवा करतो ना बाळासाहेबांची. त्याची हत्या काय केली. आणि ठाण्याचं एक नगरसेवक. हे कोणी केली. आता मी पोलिसांना डिटेल माहिती देणार कोणी केली. मला माहिती आहे. सुसाईडच्या मर्डरमध्ये कोण आहे. कोण आहे. का लपवून ठेवता आणि का जाऊन याला. तर मला फोन आला होता उद्धव ठाकरे.
साहेब दुर्लक्ष करा. मिलीने लावून दिला आणि मी बोलतो मी बोललो तुमच्या मुलाला सांभाळा ना. संध्याकाळी ज्यूस साईडला एका घरात कोण ऍक्टर एक आहे मोडीये पुढे कोण त्याच्या घरात 3 तास का असतो, काय पितो, ते जे पितो ते काश्मीरहून आणून कोण देतं, नाही सगळ्या डिटेल मध्ये तुम्हाला देऊन फायदा नाही. असल्या बातम्या काश्मीरहून येणारा सप्लाय करणारा इथून आदित्यला देणारा आणि आदित्य बसून पिण्याचं ठिकाण सगळं चांगली माणसं प्रसिद्धी द्यायला समाज घडवतायत ना. समाज घडवतात मी एवढी वर्ष जवळून पाहिलाय यांची कृत्य. आणि बाहेरशी आमचा आशिष बोलला ना नेहमी का बोलतो आशिषला कळलं नाही मी मर्द आहे. कुठल्याही मर्दाला मी मर्द म्हणायची गरज नाही. मर्दपणा मर्दपणा हा बोलायचा नसतो, सांगायचा नसतो, दाखवायचा असतो. त्याने कधी दाखवला नाही. सगळं दुसऱ्याच्या हाताने पाणी पितो. कधी याच्या हाताने काय झालं या वाक्याचं स्पष्टीकरण तू त्यालाच कळत काय नाही होत त्याच्या. तू मर्दपणाची भाषा कर. तू मर्द नाही. अरे आम्ही होतो म्हणून शिवसेना या महाराष्ट्रात मुंबई जी शिवसेना फोफावली दहशत निर्माण झाली बाळासाहेबांच्या करारीपणाने ती दहशत त्यांनी पुऱ्या देशात नेली. शब्दाला साहेबांची किंमत होते, बोलत होते, करत होते, शिवसैनिकांना जपत होते, प्राणाच्या पलीकडे जपत होते. सायंकाळी आम्ही गेलो साहेब मी कोकणात चालू हे संध्याकाळी जातोय कोण ड्रायव्हर आहे मी राहिले बोलो काय रे झोपला होतास का दिवसा रात्री गाडा साहेबाला सांभाळून. आमच्या आई वडील काही काळजी घ्यायचे साहेब घ्यायचे. हा सैनिकांनाच कमी करतो स्पर्धेत आला त्याच्या का त्याला कमी कर. कोणाला सोडलाय मी माझं सांगतच सांगत कोणाला. अगदी आम्ही दहशतवादी कारवाई मुंबई महाराष्ट्रात करणारा आम्ही लढत होतो आणि आमची सुपारी त्या दहशतवाद्यांना द्यायचं काम हा नालायक माणूस करतो. नालायकच चुकीचं दाखवून मी सांगतो कोणाला दिली होती आणि परत म्हणून मी बोलत का मातृश्या समोर सांगेन कोणाला दिली त्याला बोलायला लावी. तो म्हणतो अरे वो तुम्हारे पार्टी में था. नहीं नहीं अभी नहीं है हमारे खिलाफ है. बोला अरे मेरा बड़ा भाई वो बड़ा भाई छोड़ो आपको पैसा चाहिए तो हम देने तैयार है उसका होना चाहिए. वाह आम्ही काय माळ घेऊन जपत बसलोय काय की आणि मारा. मी त्याला बोला नाही दादा तुम चिंता नाही करना हमने कुछ नहीं. अरे आम्ही पण जोडली काय म्हणतो तुझ्यासारखे दहशतवादी लोकांना नाही का हे देत सुपाऱ्या देत. हा घाणेरडा माणूस आणि एकाला लायक नाहीये. इथलं पिल्लू आहे त्याचं ते खासदार काय त्याला चांगलं दिसत नाही. कवडी कपडे चांगले घातले पण काय कणकवलीतलं प्रहारच्या खाली कोरचं ऑफिस आहे. पत्रकार बातमी दिली मी वाचली अभिनंदन त्या वृत्तपत्राचं कन्फर्म न करता बातमी दिली. आता कोर्टाच्या पायरी झिजवायला लागेल मी कंप्लेंट करणार. ती जागा कोरला मी दिली डिपार्टमेंटला. एकही रुपया भाडं न घेता गेली 1.5 वर्ष ते लोक चालवत आहे. 1 वर्ष अग्रीमेंट आहे. अग्रीमेंटची कॉपी आणली त्याला एक पाठव 1 रुपया भाडं घेत नाही 1.5 वर्ष. हॉस्पिटल आणलं मेडिकल कॉलेज आणलं 1 रुपया एक वर्गणी नाही काढली. कोणाकडून नाही घेतली. जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज काढलं 1600 मुलं आहेत 1600. मेडिकल कॉलेज मध्ये 450 मुलं आहेत. हॉस्पिटल मध्ये 550-600 स्टाफ आहे. 750 कॉट आहे. वृद्धाश्रम काढला 66 वृद्ध आहेत. लोकांच्या पैशाने कुठल्या पत्रकारांनी छापलं नाही हो राणेने स्वतःच्या पैशाने अभिनंदन नाही. पण याने बोलल्यावर म्हणे मी मोदींना तक्रार करणार. अरे वा
मी मोदींच्या मंत्रिमंडळात, मोदी आपट्याला मदत करतील का या असल्यानं करतील खोटाडे. आधी मोदी नकली म्हणते आणि असली बनायला चालला एवढा दिल्लीला. अरे चांगलं काय केलं तर सांग ना, मी तर सांगायला काय म्हणे लाभार्थी राणे लाभार्थी 1.5 लाख महिन्याला घेतात, तुझी जागा देतो का? अरे माझी जागा फुकट दिली, पण एखादा म्हणे अरे माझी जागा दिली तुझी नाही दिली, तू दे ना. इथे खादीचं ऑफिस आलं, शोरूम आलं, कोर्टचं आलं, वेगळे डिपार्टमेंट आली नव्हती, पीसी ट्रेनिंग सेंटर आलं. स्वतंत्र पत्रकार कधी ह्या बातम्या देत नाही, ते लोकांच्या उपयोगी नाही ना. हे अशा लोकांच्या ज्याने जिल्हास्तरी काय केलं त्याच्या गावचा रस्त्यानं त्या घराकडून जातो असं होय, तो माझ्या फंडातून आहे, खासदार फंड घ्या ना, माझ्या फंडात. तो काय करतो कामामध्ये आपल्या बरोबर येऊ शकतो. बंधू बहिणी तुमचा जास्त वेळ घेतोय, संध्याकाळची कामं असतील, पण मला हे उत्तर देणं भाग होतं. आमच्या नेत्यांना तो बोलला याला आम्ही सोडत नाही हो, हे मला नाही सोडत. ते आमचं नेते आमचे वरिष्ठ आम्हाला काही म्हणत, पण असा आमच्या नेत्यांबद्दल शब्द बोललाय मराठीचे, ते शब्दाची परतफेड कुठली होईल हे माझं जसंच तसं. मी 34 वर्ष या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातच जन्म झाला, पण शिक्षणाला मुंबईत वडिलांनी गेलो. परिस्थिती सर्व काय मला माहिती. या दिवसेंदिवसांनी सुधारत जावी, नोकऱ्या चांगल्या मिळाव्या, शेतातल्या वस्तू असो पिकं असो चांगला भाव मिळावा म्हणून माझे प्रयत्न. आता 2 क्लस्टर येत आहेत, फूड प्रोसेसिंगच्या उसळगावले, आणि दुसरं एक येत आहे माणगाव खोऱ्यात पण एक येत. असे अनेक व्यवसाय येणार, नोकऱ्याही उपलब्ध होतील. शैक्षणिक दर्जाही वाढवला आपण, चांगले प्रशिक्षण चांगल्या विषयाचं आपण देतो. इथल्या तरुणांना शिकल्यानंतर चांगल्या नोकऱ्या इथेच उपलब्ध व्हावे म्हणून माझे प्रयत्न आहे. या जिल्ह्यातील मुलांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं, इंग्लिशमध्येही घ्यावं, डॉक्टर इंजिनियर बनावं, IAS IPS व्हावं. या जिल्ह्यात कलेक्टर म्हणून आल्यास आम्ही त्यांचा सत्कार करू, SP आल्यास आम्ही सत्कार करू, CO जिल्हा परिषदेला सत्कार करू. आमचे लोक अशा पदावर यावेत असं शिक्षण दिलं जावं, हे भारतीय जनता पक्षाचं विधायक दृष्टिकोन, शैक्षणिक काम आम्ही करतो. निवडणूक येतील आणि जातील, पण बांधवाने माझ्या विरोधकाचा मला जर तिकीट मिळेल तर नुसता पराभव मिळेल. नुसतं मला त्याच्या डिपॉझिट खायचं, त्याच्या डिपॉझिट उपर खर्चाला बोललो होतो, मला ह्याचं डिपॉझिट पाहिजे. तुम्हाला समोर आलं काय तुझं डिपॉझिट जा, हे काय भरलेच पैसे जमा करून भरलेच ना. लोकांची दिशाभूल फसवणूक करणारे चिटर लोक आहेत. ते उद्धव ठाकरेच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीतून निघालेले चिटर आहेत. त्याच्या भाषेची भाषा हा उद्धव ठाकरे कोणा चांगला मार्ग नाही सांगू शकतो. हा म्हणता हप्ते गोळा करा आणि मला आणा, मला पैसे द्या, आणि दुसऱ्याला भाडखाऊ म्हणतो. हा भाडखाऊ आहे, भाडखाऊ मर्दा कसला हो. एक दिवशी ते पण जाहीर सभेत सांगणार मर्द कसा आसरा घेतो. असो, आज एवढ्या पुरतं बस झालं. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.